मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला, मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही, हे तुम्हाला प्रामाणिक सांगतो. उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेसही मी त्यांना बोललेलो आहे, ते मी कठोर भाषेत, आणि आता यांचं आहे तरी बोललो. याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी माझ्या समाजाचा. मला समाजापुढे कोणाचाच मुलायचा मी ठेवत नाही. मग वेळे प्रसंग मला अर्ध्यावर समाजानं सोडलं तरी चालत, पण मी समाजाशी निष्ठा नाही ऐकू शकत. आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात करतो. नेमकं झालंय असं, सरकारनं दिलंय 10% आरक्षण. आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण. जे सिद्ध झालंय ते मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाला. तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा, हे द्या. आपण अशी मागणी केली, त्यांच्याच म्हणण्यावर केलेली. त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत, त्यांचा विरोध आहे. मग आपण नवीन पर्यायी शब्द काढू. पर्यायी शब्द सगळे सोयऱ्यांचा आपण आणि सरकारनं मिळून याच व्यासपीठावर काढल्या. पण झालंय असं, हे सगळं काय घडून येतंय ना, मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही, पण आज सगळंचे सगळं खरं बोलावं लागतं. फक्त त्यातले शब्द समजून घ्या. हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस. मला जे घेरलंय ना, तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या, सांगितलंय ना तुम्हाला. तुम्ही गोंधळ, आरड्याची बैठक नाही, ही निर्णायक बैठक. मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे, म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळ्या नकोय. समाज आज कोणत्या दिशेला आहे आणि उद्या यांना कोणत्या दिशेला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलं हे समजून घ्या. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि हे दरारा संपवायचा त्यांचं स्वप्न आहे. संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं. याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा 2-4 लोक आहेत, शिंदे साहेब सुद्धा, अजितदादांचे सुद्धा 2 आमदार आहेत याच्यात. आणि सगळ्या सोयऱ्यांचं होऊ देत नाही आणि 10% मराठ्यावर लादायचं काही करू. आणि हे पोरग ऐकतच नाही. हे पोरग एक तर संपलं पाहिजे, नाही त्याचा गेम तरी करावा लागल, नसता याला बदनाम तरी करावं लागल, नसता याला उपोषणात मरू द्यावा लागल म्हणून 16वा दिवस उगला, नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली. किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे, हे देवेंद्र फडणवीसला वाटतं. आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुमकुम आहे ना, बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवतो. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना, तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो, घे माझा बळी. पण समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत. समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तेच घ्यायचंय, येणार आहे. 10%ला नाही हात लावला. माझ्या तोंडून ओढून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला, मी त्याला दोष देत नाही. आता हे जे उभा केलाय हे त्यांनीच उभा केलाय. मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले. तिथून उतरून पत्रकार परिषदा, पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता आहे तो. बच्चू कडूला इतक्यात वेळेस दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं. शब्द ना शब्द, सेकंद सेकंद मीडिया दाखवतो. हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी.
त्याला सगळी ताकद दिली, आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा, हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम. त्याच्यात काही समन्वयक सुद्धा आहे. मुंबईचे 4-5 समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आणि ते एकनाथ शिंदे साहेबाच्या आजूबाजूला फिरतात. वेळ आले ते त्यांचं सुद्धा नाव घेणारे बिगारी मिशावाले, ते सुद्धा त्याला पालन पोषण करतात. शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजूला. यांनी त्याला उभा केलाय. नारायण राणेंनी काल आमच्या गेवराई तालुक्यातल्या 2 आणि अंबड तालुक्यातला 1 जण उचलून नेले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा, मला बदनाम करण्यासाठी. तेही तिथं आहेत मुंबईत. एखाद्या वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर घेतील. असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यातली उभा केली. तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो, नारायण राणे साहेबाची हिंमत बी नाही देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणले करू नको तर. हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबाचं षडयंत्र टोटल. देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर 1 मिनिटात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. एकनाथ शिंदेना हे दोघं करू देत नाही, ही परफेक्ट माहिती. याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा 2-3 आमदार आहेत, ते पण मराठ्यांचे. हे सगळं षडयंत्र आहे. मराठा हे पोरग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डंक सुद्धा लागू शकत नाही. पण मात्र आपण बर्बाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे त्यांना वाटतं. समाजाचं आपलं स्वप्न होतं गुलाल उधळा, समजून घ्या. यांचं स्वप्न होतं 10% दिलं की असा गुलाल उधळला नाही. याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला, आता काही खरं दिसत नाही, आपला अपमान झाला. दुसरं सांगतो, देवेंद्र फडणवीसला माघारव हे का करतोय ती शंका भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेसमध्ये असणाऱ्या पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो, विश्वास ठेवा नाही तर नका ठेवू. फक्त मराठा म्हणून आज तुमच्या समोर कथन करणार. तो का असं करतोय त्याचं कारण आहे, आपल्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी तो पोलिसांकडून झाला आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझ्या आहे आणि त्याला ती माफी मागावं लागली. तवाचा राग त्याच्या डोक्यात आत्तापर्यंत. मी माझ्या आई बहिणीच्या बाजूने राहू नाही का? मी काय चूक नाही केली. दुसरं, त्याला एकदा उपोषण सोडायला यायचं होतं, त्याला डाग धुवून घ्यायचा होता मराठा समाजात आणि तो आई बहिणीला शिव्या दिल्यामुळे मी नाही येऊन दिलं. त्याला तिसरा राग आहे, अमित शहा संभाजीनगरला येणार होता, तेव्हा आला नाही. त्याला चौथा राग आहे, 19 तारखेला नरेंद्र मोदी येणार होते. त्याला 5वा राग आहे, मी ब्राह्मण आहे आणि मी मराठ्यांना हरवून दाखीन. मी आजपर्यंत त्याला जातीवर कधीच बोललेलो नाही. त्याच्या डोक्यात येगळ्या खुट्या आहेत. त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपी दे. मी पक्ष म्हणून बोलत नाही, माणूस म्हणून तुमच्याशी बोलतो. त्याचा जे ऐकणार नाही तो संपला जातो. तुम्हाला एकच उदाहरण देतो, त्याला पुढे गेलेलं कुणी खपत नाही. एखादी जात मोठी झालेली त्याला जमत नाही आणि त्याला त्याचे गुलाम म्हणून ऐकणारी जात लागते. आणि मराठे मात्र एका बाजून आलेत आणि हे पोरग जर राहिलं तर आपला विषय संपला. मग पर्याय, याला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, त्याचा नाही ऐकल्यावर काय होतं. मी त्याचा केलेला अभ्यास एकनाथ शिंदेचा सुद्धा सांगणार, अजितदादांचा सुद्धा सांगणार, सुट्टी कोणालाच नाही माझ्याकडे. त्याच्याबद्दल केलेला अभ्यास त्यांनी हे लोक मुंबईत पेरले आणि यांना सगळी ताकद पुरवली, पोलीस यंत्रणा पुरवली, मीडियाच्या बांधावर प्रचंड दबाव आणून त्यांनाही दाखवायला लावले.
सगळे मराठ्यांचे आमदार सुद्धा आजूबाजूने फिरले, त्यांनी एकच विडा उचलला नसता. तो जर म्हणला तर कोणीच बोलू शकत नाही, कारण पाथर्डीचा एका माणसाने सांगितलंय तो बाबा देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर 20-19 तारखेला खाली आलेला आहे वरून. त्याच्यामुळे तो जर म्हणला तर ह्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणला तर काहीच होऊ शकत नाही राज्यात, काहीच. हे जे चाललंय तर त्याच्या जीवावर चाललंय, आणि त्याचा न ऐकल्यावर काय होतं ते सांगतो तुम्हाला. जो माणूस स्वतःचा कधीच पक्ष सोडू शकत नाही त्याच्यात धाका पक्ष सोडायची वेळ नको राहिली. त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो. एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत, कधीच. सोडायची वेळ आली कधीच. विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत, पक्ष सोडून जावं लागलं दिल्लीला. नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाही, सोडावं लागलं. पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही. आज असूनही घुटमत म्हणजे औषध पेल्यासारखी. मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो. मला यांचं काय होतं याच्याशी देणं घेणं नाही. देवेंद्र फडणवीस काय चीज आहे आणि मराठी एक झाले त्यांना काय तो करायला निघाला हे मला तुम्हाला सांगायचं आता. कारण हे त्यांच्या जवळच्याच लोकांची मंत्र्यांची माहिती. तो किती आत घुसतोय आणि त्याची किती यंत्रणा भारी हे त्याला आता रात्री तो पश्चाताप येईल. माझ्या विरोधात तू काय वापरशील? बदनामीचे षडयंत्र, बरोबर ना? बदनामीबद्दल मी शेवटी सांगतो मी तुम्हाला काय ते, त्याच्यावरही बोलणार मी. जो कधीच पक्ष सोडू शकत नाही त्यालाही सोडायची वेळ येते. याच्यामुळे मी माणूस म्हणून आज बोलतोय. फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपचिप मान हलवून तरी मान्य करा म्हणा. कधीच महादेव जानकर साहेबाचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही होऊ देणार कधीच. मी आज फक्त माणूस म्हणून बोलतोय. देवेंद्र फडणवीस काय चीज हे सांगतो. बामणी कावा माझ्या विरोधात चलू देणार नाही याला मनोज जरांगे मराठ्याचं पोट्ट म्हणतो. तेव्हा बामणी कावा जर मोडा नाही ना तर माझं नाव बदलून ठेवील. मी तू आता ध्यानात ठेव. मी तुझ्याकडेच येतोय आता. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना? तुझ्या सागर बंगल्यावर पायी येणारे उपोषण करत मेलो ना मधी याच्या दारात नेऊन टाका मराठ्यांना. मला निघालो तुझ्याकडे. पण हे काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो. हे काय करू शकतोय हे तुम्हाला सांगायला लागलो. याला मी सांगतो याला पक्षाकडे ओढू नका. मी सांगतो याला पक्षाकडे घेऊ नका. कधीच आयुष्यात जीव जरी गेला फासावर जरी लटकेलं तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत नाही. एवढा धाक भरेला जेलचा की प्रफुल्ल पटेलाला राष्ट्रवादीत यावं लागलं, त्या काँग्रेस भाजपमध्ये यावं लागलं. मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतोय. कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत. पण ना विलाज केला जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं. तो इकडे आलाय आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो. शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार. छगन भुजबळ का वाच राष्ट्रवादी सोडू शकत नाही आणि अजित पवारचं त्याचं जमत सुद्धा नाही. तर ते दोघं एकीकडे जाऊ शकत नाही. तरी बी पुन्हा जेलला देवेंद्र फडणवीस टाकेन म्हणून छगन भुजबळला तिकडे अजित पवारचं त्याचं पटत नसून जावं लागलं. एकनाथ शिंदे साहेब कव्हा शिवसेना सोडू शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच ना विलाजानं त्यांना तिकडं माघारी जावं लागलं. आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो. अशोक चव्हाणांच्या घरात 3दा मुख्यमंत्री पद दिले बापासह. कव्हाच काँग्रेस सोडू शकत नाही तो, कव्हाच. पण जावं लागलं. आता मला एक प्रश्न पडलाय. तो ज्यांना जेलला पाठवलं ह्या पुऱ्याला हे तो ह्या पक्षात आल्यावर कस काय चांगले झाले. आणि मला निष्ठा सोडायला लावून 10% तो घ्यायला लावणार. मग मी चांगला होणार आणि आरोप बंद होणार ना. कर तुला आरोप करायचे तर मी मराठ्यात सोडित नाही. कर तुला काय करायचं मग वाकडं. म्हणजे त्यांच्या दोरीत मला घुसतो. तुला आरोपात घेरी. मुंबईत सगळी यंत्रणा तुझ्या विरोधात बसवली. त्याला सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून दिल्या. तुला घेरणार. एक तर समाजावरची निष्ठा सोडून 10% मान्य कर.
नाही तर तुला घेरून संपवणार. मी मरायला तयार आहे. का करतो तू? देवेंद्र फडणवीस, तू मनोज जरांगेच्या नादी लागला. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. तुला पूर्वीचा वाजगा पसंत नाही द्या. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी दरार निर्माण केला आणि बाजूला घेतला. तेच रविकांत तुपकर म्हणजे सुद्धा केले. जे माणसं यांच्याकडे कधीच येऊ शकत नाहीत, कधीच, ते आले. ज्या सुनील तटकरेची उभ्या हयात राष्ट्रवादीत गेले आणि राष्ट्रवादी मोठी केली आणि सोडू शकत नाही त्या माणसाला एका रात्री तिकडे यावं लागलं. एकदा धनंजय मुंडे आवाज उठवला होता. त्यांनी एकदाच सांगितलं तो सगळं काढू का. आणखीन धनंजय मुंडे बोलला नाही, कारण सगळ्याला माहिती हे मध्ये टाकते. मी आज फक्त सत्य बाहेर पडायसाठी बोललोय. यांना सगळ्याला विरोध करणार आहे मी, उद्यापासून पुन्हा करणार आहे. पण सत्य सांगायला लागलो. ज्यानं खरं भाजप मोठं केलं त्याची पुरीची आज काय दशा आहे पंकजा मुंडेची. ज्याला चालता सुद्धा येत नाही, पुरा अंग मोडलं, त्या एकनाथ खडसेंनी भाजप उभा केलं. त्यांची आज परिस्थिती काय? याचा जर नाही ऐकलं तर ह्यो मानावर उलट टाकतो आणि ते तेवढा मायावर असला. सगळ्या सोयऱ्या म्हणजे ओबीसीतून मागणी बंद करायची, नाहीतर याला बदनाम करायला चार बाजूने घेरायचं. हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना, एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो. त्यांनी सांगितल्याशिवाय इथं काहीच होऊ शकत. काल आपण रास्ता रोको केलेत. फक्त देवेंद्र फडणवीसने सगळ्या एसपी ला सांगितले. पीआयला आणि एसपी फोन लावला. त्यांनी सांगितलं दोन आदेश करावंच लागणार. सगळ्या पोरावर गुन्हे दाखल व्हायला लागले. मराठा देवेंद्र फडणवीस साहेब घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही इथून मागे लोक मोडले असतील, मराठा तुम्हाला मोडू शकत नाही. तुम्हाला मराठा मोडू शकतो. तुम्ही